दर्शक नमस्कार. खुली चर्चा या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. सोलापूर जिल्हा अथवा आपला महाराष्ट्राच्या समाजकारण आणि राजकारणाचा जर विषय निघाला तर एक प्रमुख नाव त्यामध्ये समोर येतं, ते म्हणजे प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे सरांचं. एक समाजकारणातलं आणि राजकारणातलं एक मोठं योगदान त्यांचं राहिलेलं आहे आणि त्यामुळं त्यांचं नाव, त्यांची भूमिका, त्यांचे विचार हे जे आहेत ते नेहमी चर्चेमध्ये असतात. आज अर्थात आपण खुली चर्चा कार्यक्रमामध्ये ढोबळे सरांशी आपण संवाद साधणार आहोत. केवळ एक राजकीय विषयांसंदर्भामध्ये सगळं आपण संवाद साधणार आहोत. खरं तर एकंदरीत जी स्थित्यंतरं घडलेली आहेत त्यामधून अनेक प्रश्न आहेत आणि दर्शकांच्या मनातले जे म्हणून प्रश्न आहेत तर ते आज आपण प्राध्यापक लक्ष्मण ढोबळे सरांसमोर उपस्थित करणार आहोत. जिल्ह्याचे प्रश्न आहेत, शहराचे देखील प्रश्न आहेत आणि एकंदरीत आपण प्राध्यापक लक्ष्मण ढोबळे सरांची जर एकंदरीत वाटचाल पाहिली तर एकंदरीत सगळा राष्ट्रवादीमधला त्यांचा कार्यकाळ आणि त्यानंतर सुरू झालेला त्यांचा भाजपचा प्रवास अशी देखील एक जी वाटचाल आहे त्या संदर्भात सुद्धा जे दर्शकांच्या मनात प्रश्न आहेत, सोलापूर शहर जिल्हावासियांच्या मनात प्रश्न आहेत, ते आज आपण ढोबळे सरांसमोर उपस्थित करणार आहोत. सर, आत्ता म्हटलं की आपण सोलापूर शहर जिल्हावासियांच्या मनातले म्हणून जे प्रश्न आहेत तर ते, आणि आज सगळ्यांनाच पहिल्यांदा असं वाटतं की खरंच सरांचं मन जे आहे ते भाजपात रमलेलं आहे का? मी नमामि विघ्नेश्वरा या भावनेतून भारतीय जनता पक्षाच्या व्यासपीठावर जाहीरपणानं 1-2 वर्ष भाजपचं काम केल्यानंतर मला प्रवेश मिळाला. प्रवेश घेताना माणसं अट घालून प्रवेश घेत असतात, परंतु मी कोणत्याही अटीशिवाय, कोणत्याही शर्तीशिवाय, कोणत्याही प्रकारचं मंडळ किंवा MLC असं न मागता विनाअट बिनशर्त मला भाजपमध्ये यायचं आहे असं सांगितलं. आणि आदरणीय नितीनजी गडकरी साहेब, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या सावलीत मला आधार मिळाला आणि राष्ट्रवादीनं मला कमी केल्यानंतर तब्बल 4 वर्षाच्या काळानंतर मी भारतीय जनता पक्षाचा सात्विक उंबरा मला दिसला, हे मी माझं भाग्य समजतो. अशा परिस्थितीत प्रथम देशासाठी, नंतर समाजासाठी आणि तदनंतर माझ्यासाठी अशा पक्षात आल्यानंतर काही मागण्यापेक्षा फळाची आशा न धरता काम करत राहणं, गीतेच्या वचनाप्रमाणे श्रद्धा ठेवून काम करणं, या भगव्या झेंड्याला वंदन करून कामाला सुरुवात करणं, असा जर विषय आपण डोक्यात घेतला तर बाकीच्या सगळ्या गोष्टी गळून पडतात आणि राष्ट्र उभारणीच्या एका नव्या विषयाची सुरुवात ही प्रत्येक दिवशी उन्मेष शालिनीच्या रूपानंच ती पुढे येत असते आणि त्यातूनच पक्षाचा विस्तार, पक्षाचं संघटन, पक्षाचं पावित्र्य या गोष्टी धरूनच आमचे काम सुरू होते. ही वस्तुस्थिती आहे. सर, पण रमलाय असं म्हणायचं का आपण, की तुम्ही भाजपात रमलेले आहात आणि सगळं काही सुरळीत आहे असं आपण म्हणायचं का? म्हणजे एक सर, आत्ता तुम्ही भगव्या झेंड्याचा उल्लेख केला, पण एकंदरीत जर आपण सुरुवातीपासूनचा जर तुमची एक कारकीर्द पाहिली राजकारण समाजकारणातली तर अनुसूचित जाती जमाती यांच्यासह तळागाळातल्या लोकांसाठी तुम्ही झटलेला आहात आणि मोठी मेहनत त्यांच्यासाठी घेतलेली आहे. आणि ही मग आत्ताची भूमिका, मन रमतं का भाजपात? भारतीय जनता पक्ष
हा संस्काराचा, त्यागाचा आणि माणुसकीचा पक्ष आहे. या पक्षामध्ये रुळायला जसा वेळ लागतो तसं समाजाच्या बोलीनं बोलणारा, समाजाच्या चालीनं चालणारा, समाजाची वळणं लक्षात घेऊन वाटचाल करणारा एखादा कार्यकर्ता पक्षात रुळायला थोडासा उशीर लागतो. परंतु अजूनही माझं विद्रोही वागणं, शाहू फुले आंबेडकरांच्या विचारातून आयुष्यभर 40 वर्ष राष्ट्रवादीबरोबरचं जाणं, या गोष्टी पाहिल्यानंतर आज संघाच्या सावलीत वाढलेले जे लोक आहेत त्यांना थोडंसं सहजासहजी माझ्यावर विश्वास ठेवणं, माझ्यावर विश्वास टाकणं हे थोडंसं अवघड काम आहे. परंतु गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मी माझ्या पद्धतीनं 15 खासदारांचा प्रचार केला. मी अनेक ठिकाणी सभा घेतल्या, गाजल्या. त्या ठिकाणी उत्तम पद्धतीची मांडणी मी करू शकलो. आजही मला असं नेहमीच वाटतं की जर आपल्याला हाक मारली आणि एखादा वक्ता गैरहजर राहिला तर केशव सृष्टीमध्ये जावं, पाना फुलांनी बहरलेला निसर्ग पाहावा आणि सिनियर मंडळींनी, श्रेष्ठींनी ज्या रक्ताचं पाणी करून ही केशवसृष्टी वाढवलेली आहे तिथं जर विचाराच्या 4 समिधा आपल्याला टाकता आल्या तर टाक्याव्यात. यासाठी मी वाट पाहतोय. जेव्हा संधी मिळेल तो माझा भाग्याचा दिवस असेल. सर, या संधीवरनं विचारायचं असं की भाजपानं न्याय दिला असं म्हणायचं का आपल्याला? की शेवटी एक न्यायाची अपेक्षा असते आणि तुमच्यासारखं नेतृत्व आज भाजपला लाभलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये या पक्षानं तुम्हाला न्याय दिला अशी मनाची भावना नक्की झाली आहे? 40 वर्षाच्या राजकारणामध्ये कधीच मी कुठंही रांगेत उभा राहिलो नाही. कोणतंही पद नेत्याकडं मागितलं नाही. न मागताच माझ्या कामानं माझी पदं मला मिळत गेली. अगदी पालकमंत्री हे पदसुद्धा मी मागितल्यानंतर मिळालं असं नाही, तर माझ्या कामावर, माझ्या एकूण काम करण्याच्या पद्धतीवर, सर्व समाजातल्या मित्रमंडळीच्या कल्याणावर जो माझा भर असायचा, त्यामुळं नेत्यांनी मला सतत साथ देण्याचा, आधार देण्याचा प्रयत्न केला. आजही मी ह्या दोन्ही नेत्यावर श्रद्धा ठेवून काम करतोय. मला काहीतरी द्या असं जाऊन सांगण्यापेक्षा, रांगेत उभं राहण्यापेक्षा, श्रेष्ठींनी ज्या दिवशी त्यांना बरं वाटेल त्या दिवशी ते माझा नक्की विचार करतील याच्यावर माझी श्रद्धा आहे. सर, खासदारकी खरं तर तुम्ही एक माजी मंत्री, पालकमंत्री म्हणून देखील तुम्ही सोलापूरचं सगळं हे काम पाहिलेलं आहे. तो एक पदभार सगळा तुम्ही सांभाळलेला होता, मंत्रिपद राज्यातलं सांभाळलेलं होतं. पण आता जेव्हा भाजपात आलं तेव्हा सोलापूरच्या खासदारकीचा जेव्हा जेव्हा विषय निघतो तेव्हा तेव्हा तुमचं नाव समोर येतं. नेमकं याबाबतीत काय घडतं? किंवा स्वतः एक तुम्ही इच्छुक आहात का की उद्या जर समजा खासदारकीची एक संधी मिळते पक्षाकडून, तेव्हा ही खासदारकीची निवडणूक लढवण्यास एक आपली तयारी असेल का? एकंदरीत पक्षाजवळ शिष्टमंडळानं जाऊन एखाद्याची बाजू मांडण्यापेक्षा पक्षाकडं एक फाईल बोलत असते. कार्यालयाकडं त्या कार्यकर्त्याची मोठी नोंद असते. त्या नोंदीवरूनच श्रेष्ठी त्याबद्दलचा निर्णय घेत असतात. अशा वेळेला आपण काम करत राहणं आणि कामाच्या वाटेवरून पुढं जाणं, श्रद्धेनं पुढं जाणं, हा आपला महत्त्वाचा आणि निष्ठेचा खरा विषय आहे. या विषयाच्या माध्यमातून जेव्हा आपण काम करतो आहे तेव्हा मला
माझा जन्म अक्कलकोटचा. मी भूमिपुत्र म्हणून अक्कलकोटमध्ये वयाच्या 25व्या वर्षापर्यंत वाढलो, मोठा झालो. त्यानंतर मोहोळ मंगळवेढा या 2 मतदारसंघाची 25 वर्ष त्या भागाचं नेतृत्व केलं. पुलोद आघाडीच्या निमित्तानं सोलापूर शहराचा प्रत्येक गल्लीचा, घराचा, बोळाचा भाग मी जिद्दीनं प्रचाराच्या माध्यमातून किशोर देशपांडेंना महापौर करण्यापर्यंतची जबाबदारी त्या काळात पक्षानं विश्वासानं मला दिली आणि मी ती प्रामाणिकपणानं पार पाडली. अशा परिस्थितीमध्ये सर्वांना माहितीचा उमेदवार म्हणून पक्षाच्या आणि कार्यकर्त्याच्या आग्रहाखातर मी तिकीट मागणीचा अर्ज करत असतो. पण ते आपल्याला का मिळालं नाही आपण मागून देखील, असा विचार मात्र मी केला नाही. आपण रांगेत होतो, आपण तिकीट मागितलं होतं. आत्ता महाराजांना तिकीट मिळालं आहे, आपण महाराजांच्या प्रचाराचा नारळ फोडणं हे आपलं नीतिमूल्यावरचं, श्रद्धेचं महत्त्वाचं असं अंग आहे आणि त्यासाठी आपल्याला तिथं गेलं पाहिजे असंच मला वाटतं. पण जर पक्षाकडून तशी संधी दिली गेली तर निश्चितच म्हणजे सोलापूरची जी खासदारकीची निवडणूक जी आहे तर ती लढवण्याची तयारी आहे. भाजपानं आदेश दिला, भाजपानं म्हटलं की सोलापूरची ही लोकसभेची जागा तुम्ही लढवा, तर ढोबळे सरांची एक भूमिका काय रे? माझा स्वतःचा विचार जर केला तर अलीकडं निष्ठेपेक्षा, पक्षापेक्षा निवडणुका अधिक खर्चिक झालेल्या आहेत. तर पहिल्यांदा मी स्वतःहून आता काही मागणी करेन आणि मला मिळालंच पाहिजे असा आग्रह धरेन, असा भाग आता उरला नाही. पण मला माझ्या नेतृत्वानं नाही तुम्हाला ही निवडणूक लढवावी लागते असं जर सांगितलं तर मात्र गडी सुनका जाऊ द्यायचा नाही, फडातून फिरून असा मोकळा जाऊ द्यायचा नाही, त्याला अडवलाच पाहिजे असं वाटलं तर मात्र निश्चितपणानं पक्षाच्या स्वामीनिष्ठेसाठी मी लढाई करेन. मी पक्षावरती नाराज आहेत अशातली कुठली परिस्थिती नाही? अजिबात नाही. सर, मग आपण एक म्हणू की राष्ट्रवादी सोडणं ह्यापेक्षाही सगळ्यात महत्त्वाचं होतं की पवारांची साथ सोडणं, पवारसाहेबांची साथ सोडणं. ही जी पवारसाहेबांची साथ सोडण्या इतपत जी एक आपण मानसिक तयारी म्हणू किंवा जी परिस्थिती होती ती नेमकी काय होती की ज्याच्यामुळं असं वाटलं की नाही आता पवारसाहेबांची साथ सोडण्याची वेळ आली? याला कारणीभूत कोण होतं? मुळात राजकारणच पवारसाहेबांच्या हाताला धरून मी राजकारणात आलो. खरं तर यशवंतरावजीच्या सावलीत मला पहिल्यांदा लोकसभेचं तिकीट मिळालं. कधी ग्रामपंचायत आयुष्यात लढवली नाही आणि सरळपणानं मला एकूण 40 वर्षाच्या राजकारणामध्ये 3 लोकसभेच्या निवडणुका लढण्याची संधी उपलब्ध झाली. अशा परिस्थितीमध्ये पक्षांतर्गत असलेल्या वेगवेगळ्या विचारातल्या काही गोष्टीमुळं किंवा आपल्या वयाची एक टीम पुढं आली पाहिजे आणि त्या पद्धतीचं राजकारण महाराष्ट्रात घडलं पाहिजे असं जेव्हा काही नेत्यांना वाटलं त्यावेळेला माझ्यासारख्यांना त्याच्यातून दूर व्हावं लागलं. पण आज मी त्या पक्षाला मला काढून टाकलं असं मला म्हणायचं नाही. मी पक्षाला सोडलं अशाही प्रकारची माझी तक्रार नाही किंवा सोडलेल्या पक्षाबद्दल सातत्यानं काहीतरी वैगुण्याबद्दल त्या पक्षाच्या बोलणं अशाही प्रकारची तक्रार मी केली नाही. कोणत्या तरी कामाच्या निमित्तानं 4-5 वेळा पवारसाहेबांची गाठ पडते.
संस्था कशी चालली वगैरे असं विचारतात, एवढंच. नाही, संस्थेचं बोलणं होतं, पण ढोबळे सरांनी पक्ष का सोडला आणि ते भाजपात का गेले अशी कधी विचारणा पवारसाहेबांकडून झाली नाही? झाली. आणि एक शेवटी एक थांबवण्याचे प्रयत्न असतात. 2-4 वेळा चर्चा झाली आणि शेवटी मी साहेबांना सांगितलं की साहेब, आत्ता मी आपल्याला फसवू इच्छित नाही. मनात नसताना आपल्याबरोबर राहणं मला योग्य वाटत नाही. तुम्हीच राजकारणात कसं राहावं, कसं वागावं याची धडे दिले, शिकवलंत, आणि आज तुमच्यासमोरच मी काहीतरी खोटं सांगणं हे योग्य होणार नाही. मला संकटाच्या उन्हात उभा राहिलो असताना आपण मला पक्षातून कमी केलं असताना, म्हणजे मंत्रीपदावरून काढलं असताना मी उन्हात उभा होतो. अशा वेळेला मोहोळ तालुक्याचा आमदार सातत्यानं माझा पाठलाग करीत होता आणि मला कोणाच्या तरी आधाराची गरज होती. अशा वेळेला देवेंद्रजी आणि गडकरीजी या दोघांनी पण मला आधाराची सावली दिली. काळजी करू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असं सांगितलं. त्या उपकारा म्हणजे तुम्हाला राष्ट्रवादीतल्याच मंडळींनी त्रास दिला आणि या सगळ्या प्रकाराला कंटाळून शेवटी पक्ष सोडण्याचा निर्णय मला घेतला. त्यांनी आधार दिला आणि मग आधार दिल्यानंतर ज्या वेळेला माझी मनधरणी व्हायला लागली किंवा आपण असं करू नका, हे बरोबर नाही, तुम्ही पक्ष वाढवला आहे, पक्ष मोठा केला आहे, आता तुम्ही ऐकलं पाहिजे, असं ज्या वेळेला साहेब सांगायला लागले त्यावेळेला मी त्यांना सांगितलं की साहेब, आपण मला मोठं केलं आणि आत्ता 40 वर्ष मी आपली प्रामाणिकपणानं सेवा केली, त्यामध्ये कुठंही आपल्याला अडचण होऊ दिली नाही. आत्ता मी भारतीय जनता पक्षात गेलो आहे. आता माझ्या श्रद्धांजलीचा कार्यक्रम हा भारतीय जनता पक्षातच होईल असं मला वाटतं आहे. यानंतर आमची चर्चा थांबली. पण थांबवण्याचे प्रयत्न झाले नाहीत तसे? नाही, झाले प्रयत्न, पण मी ज्या वेळेला त्यांना सांगितले की माझ्या श्रद्धांजलीचा कार्यक्रम हा आत्ता तुमचा निर्णय तोपर्यंत हा नक्की झाला होता? नाही, असं आत्ता बदल नाही, आत्ता माझी श्रद्धांजलीचा कार्यक्रम हा भाजपतच होईल असं ज्या वेळेला मी सांगितलं त्यावेळेला माझ्याबद्दलच्या मनधरणीचा विषय थांबला. नक्कीच माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे सरांचं हे वक्तव्य की राष्ट्रवादी त्याहीपेक्षा पवारांची साथ सोडणं खरं तर एक त्यांच्या दृष्टीने ती जड जी गोष्ट होती, पण भूमिका मांडत असताना पक्षाविरुद्ध किंवा काही मंडळींविरुद्ध तक्रार न करता एक जी वास्तविकता आहे ती मांडून राष्ट्रवादी सोडण्याची वेळ जी आहे, राष्ट्रवादी सोडण्याची वेळ म्हणण्यापेक्षाही पवारांची साथ सोडण्याची वेळ आलेला आपण तुम्ही सांगताय. आणि हे सगळं एकीकडे होत असताना आपण पाहतोय की राज्यामध्ये एक सत्तांतर झालं. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी असं एक रसायन आपल्यासमोर येतं आहे. कशा दृष्टीने पाहता ही आघाडी कशा पद्धतीची म्हणायची? म्हणजे एक आपण पाहतोय की खरं तर हे सरकार आता स्थिर स्थावर झालं चांगल्यापैकी, 2-2.5 वर्ष आता या सरकारला होत आहेत. तर ही जी महाविकास आघाडी आहे आणि अशा एका महाविकास आघाडीचा प्रयत्न असा होतोय की केंद्रात सुद्धा अशा प्रकारची काही आघाडी करता येते का, असे प्रयत्न सुरू आहेत. या आघाडीकडेच कशा दृष्टीने पाहताय तुम्ही? राम कापसे, राम नाईक यासारखी अभ्यासू माणसं राजकारणात होती. त्याचबरोबर डांगेंच्या पासून ते अत्यंत अभ्यासानं व्यक्त होणारी नेते मंडळी सभागृहामध्ये वावरत होती. त्यावेळेला सभागृहाला एक उंची होती, सभागृहाचं वैभव होतं, सार्वभौम सभागृहाचा आवाज, त्याला मोठी इज्जत होती. आज तशा प्रकारचं वाचन, तशा प्रकारच्या अभ्यासू व्यवस्था आर पाटलांच्यापासून अनेक मान्यवरांच्यापर्यंत ती दुर्दैवानं कुणाकडं उरली नाही. आज आघाडीमध्ये देखील कुणीही काही बोलत नाही.
बोलण्यासाठी जी नेमलेली माणसं आहेत ती सुपारी घेऊन बोलल्यासारखी वाटतात. एवढंच नव्हे तर एवढ्या फाटक्या तोंडाची असतात की त्यांनी कधी गेल्या वर्षभरात पुस्तक उघडलं आहे का असं देखील वाटत नाही. संस्काराशिवाय, पुस्तकाशिवाय, कौल शकदराशिवाय जर ही माणसं सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर दावत उठलेल्या जित्रापासारखं बोलत असतील तर त्या बोलण्याला फारसा अर्थ उरत नाही. ते बोलतच राहतात आणि ते कोणी दखलपात्रही समजत नाही. परंतु आज 105 आमदार निवडून आणलेला नेता विरोधी पक्षाच्या वाकावर बसलेला आहे आणि तिघांची मिळून बेरीज केली असताना देखील जी बेरीज पूर्ण होत नाही. तिघांनाही 35% मार्क पडले नाहीत, 30% मार्क पडलेत. पण तिघं मिळून एका हुशार बुद्धिमान परीक्षकाकडे गेले आणि म्हणाले आम्ही नापास झालोय, आता काय करायचं. तर परीक्षकांनी त्यांना सांगितलं की तुम्ही नापास झाला नाही, तुमच्या तिघांच्या मार्काची जर बेरीज केली तर ती बेरीज हुशार विद्यार्थ्यासारखी होते. त्यामुळं तुम्हाला पास म्हणून प्रमाणपत्र द्यायला काहीच अडचण नाही. हे त्या तिघांना पटलं. सत्तेच्या गाबण्या मेंढीची शिकार आपण तिघजण मिळून करूया असं त्यांना वाटलं. आणि मग निवडणूक झाल्यावर 2 वर्षानं काँग्रेसच्या लक्षात आलं की आपण 2 वर्ष राज्य करतोय, आघाडीत राहतोय, पण धार काढायची जागाच सापडत नाही, कासच आपल्याला सापडत नाही, आपण कशासाठी राहायचं. या प्रकारची धडपड, नानासाहेब पटोलेंची आदळापट, या सगळ्या गोष्टी अशा पुढे येत आहेत. आणि 105 आमदार निवडून आणून PhDचा विषय हाताळून जो बिचारा विरोधी बाकावर बसला आहे त्याला उद्धवजी म्हणतायत मी 7वीची परीक्षा कधीच दिली नाही, 12वी मुळात झालोच नाही, पण परीक्षकच ओळखीचा असल्यामुळं मला पहिल्या बाकावर बसण्याची संधी मिळाली, एवढंच. आणि मग अशा पहिल्या बाकावर बसलेला, कोरोनाच्या भीतीनं मातोश्रीचा उंबरा न ओलांडणारा असा माणूस राज्याचा मुख्यमंत्री म्हणून पुढे येत आहे. याचं कारण एखाद्या सर्व पक्षाच्या विचारानं एकत्र येऊन शहराचा महापौर निवडावा. आणि आत्ता तुमची निवड झाली ना महापौर म्हणून, मग तुम्ही नुसतं शहरात मिरवत राहा, समारंभाला हजर राहा. राज्य कसं चालवायचं, राज्याची वाटेकरी कसं व्हायचं हे आम्हा तिघाला ठरवू द्या. स्टँडिंग कमिटी आमच्याकडं आणि महापौरपद तुमच्याकडं. मिरवणुकीचं वातावरण तुमच्या गाडीबरोबर राहू द्या आणि चर्चेचं, वाटणीचं, विकासाचं आणि मागं झालेले जे सगळे घोटाळे आहेत त्या घोटाळ्याला संरक्षण देण्याचं काम स्टँडिंग कमिटी म्हणून आम्हाला करू द्या. आपण सगळे भाऊ सुरक्षित राहू, मिळेल ते वाटून खाऊ, या सूत्रावर महाविकास आघाडी झालेली आहे. केवळ सत्तेसाठी ही एक आघाडी झाली असं म्हणायचं? याला तत्वाचं वगैरे कसलंही अधिष्ठान नाही. मग असा जो प्रयोग आहे तो केंद्रामध्ये करण्याचा प्रयत्न, म्हणजे आता ही जी स्थिती आहे ही तो तुम्ही म्हणता की सत्तेसाठी हे सगळं चाललंय आणि असा प्रयत्न मग केंद्रामध्ये करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ह्याला काही यश मिळेल असं वाटतं? अन्य पक्ष देखील अशा पद्धतीनं अशा प्रकारच्या आघाडीमध्ये सहभागी होतील असं चित्र वाटतं का तुम्हाला? म्हणजे जो प्रयोग महाराष्ट्रात झाला, फाटक्या तोंडाचा प्रयोग बेळगावातही झाला, शेवटी वैतागून नाचता येत नाही अंगण वाकडं असं सांगण्यापेक्षा मी प्रयत्न केला पण मराठी माणूसच नालायक आहे असं सांगून तिथून ते परत आले. याचा अर्थ कुणाला काय बोलावं, कुणाला काय म्हणावं, आपण ज्या मराठी मुलकाचं नामस्मरण करीत इथंपर्यंत आलो, आपला नेता
अयोध्येच्या रामाचं नाव घेऊन अयोध्येचा राम तरी माझ्या कानात काय सांगतोय बघूया म्हणून जाऊन आलाय. आपण त्यांना तरी ह्या सगळ्या पावित्र्याबद्दल विचारावं असं त्यांना वाटलं नाही. मराठी माणसानीच पराभव केला असं एकंदरीत हे वक्तव्य जे नालायक आहे मराठी माणूस असं सांगून आले. नाही, पण ही अशी वक्तव्य केली जात आहे, पण काही कोण विचार करत नाही. तेच फुलं समजून लोक दुर्लक्ष करतात. डोळे सर, हे जे तुम्ही आत्ता म्हटलात की राज्यातलं जे महाविकास आघाडी सरकार आहे, आपल्या बोलण्यातनं एक आलं की काँग्रेसची कुठेतरी कोंडी झाली आहे का या महाविकास आघाडी सरकारमध्ये तर काँग्रेस सहभागी झालं, पण आपण म्हटलं की नेमकी कासच या काँग्रेसला सापडत नाही आहे, धार काढायची कासच सापडत. हां, तर एकंदरीत काँग्रेसची कोंडी झालेली आहे का महाविकास आघाडी सरकारमध्ये, किंवा जे अपेक्षा जी काँग्रेसला होती तसं काही घडत नाही आहे का, आणि अस्वस्थ आहे का हा काँग्रेस, अस्वस्थ आहे का महाविकास आघाडी सरकारमध्ये? स्वातंत्र्य, समता आणि बंधुता, संधीची समानता ज्या घटनाकारांनी सरनाम्यामध्ये सांगितली त्याची जोपासना करत पक्ष संघटनेवर चालतो, देश घटनेवर चालतो, यावर जोपर्यंत श्रद्धा होती तोपर्यंत देशाचं राजकारण सुस्थिर होतं. पण आज प्रत्येक गोष्टीची याची किंमत काय हे ठरायला लागलं. विधानसभेच्या पायऱ्या चढतानाच पायऱ्या चढणाऱ्या आमदाराच्या डोक्यात महाराष्ट्राच्या विकासाचं काय याची चर्चा असायची. आता कोणतं बोट सोन्याच्या अंगठीशिवाय रिकाम आहे, आमदार येताना कोणत्या गाडीतून आलाय, BMW सारखी गाडी आणली का साधी गाडी आणली, त्यावर त्याचं मोठेपण ठरतंय. मोठेपणाच्या कल्पना फार बदलून गेलेल्या आहेत. वरचा मजला रिकामा असला तरी चालेल, पण असं सोन्यानं मढलेला, चेननं गुंफलेला, वेगवेगळ्या प्रकारची सौंदर्य प्रसाधनं लावलेला, अशा कल्पना पुढे आलेल्या आहेत. त्या काळामध्ये नव्यानं 1985ला आम्ही आमदार झालो होतो आणि काही माणसं इकडं मॅजेस्टिककडं राहत होते. त्या मॅजेस्टिक आमदार निवासवर राहणारी माणसं सभागृहात सांगणारी, संदर्भ सांगणारी 4-5 पुस्तकं असायची. तर त्या पुस्तकाची पिशवी किंवा ती बगलत मारलेली पुस्तकं अशा पद्धतीनं चालत विधानसभेला यायची. आज ते चित्र नाही, आज तसं चित्र नाही आहे. आणि आमदारांनी स्वस्त दरात इथलं जेवण घ्यावं यासाठी त्या काळापासून सवलतीचे दर त्या कॅन्टीनमध्ये आहेत. की आमदार हा साधा असतो, त्याला महाराष्ट्राच्या विकासाचं पडलेलं असतं आणि त्या माध्यमातून तो त्यागावर काम करत असतो, राष्ट्र उभारणीचं स्वप्न पाहून काम करत असतो, अशी कल्पना होती. आज ती काँग्रेस नाही आहे का? तर आज दुर्दैवानं तशा प्रकारची काँग्रेस राहिली नाही. 100 वर्षाची धर्मनिरपेक्षता यमुनेच्या पाण्यात बुडवल्यावर आणि इटलीचं सभासदत्व किंवा इटलीबद्दलचा देशवासियाबद्दलची कल्पना सोडून दिल्यावरच आघाडी झाली ना. परदेशी जन्माचा मुद्दा काढल्यावरच तिघांना निलंबित करण्यात आलं आणि आज पक्ष पुन्हा त्यांच्याबरोबर ते झाला. आणि मग आम्ही तुम्हाला तुम्ही चुकलात, आम्ही तुमचं माफ केलं, मग आम्ही पण तुमचा परदेशी मुद्दा माफ केला. फिटमफाट झालं. आत्ता दोघांनीही एकमेकावर आरोप करायचे नाहीत. आपण एकत्र राहिलो तरच वाचतोय, आपण एकत्र राहिलो तरच आपल्याला संरक्षण मिळतंय, नाहीतर आपल्याला जेलमध्ये जावं लागतंय. आपण केलेली पापं माफ करणारी व्यवस्था सत्तेत कुठं नाही. आपणच सत्ताधारी होऊया आणि आपण केलेल्या पापाला पूर्णपणानं संरक्षण देऊया, एवढ्यावर एकमत झालं. चावी दिल्यासारखे मनमोहन सिंग चालतात अशी टीका एका नेत्यानं केली होती. त्यापेक्षाही पुढं जाऊन
पाकिस्तानच्या पंतप्रधानानं मनमोहन सिंगाबद्दल बोलताना ये देहाती औरत है, मनमोहन सिंगाला बोलताना देहाती औरत असा उल्लेख केला होता. पण त्याच्याबद्दल कोणत्याही काँग्रेसजनांनी नापसंती व्यक्त केली, निषेध केला असं घडलं नाही. पण गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून 56 इंच छातीचा नरेंद्र मोदी मात्र कडाडला आणि 125 कोटीच्या भारताच्या पंतप्रधानाला जर असा अपमानित करत असाल तर हे भारत सहन करणार नाही, अशी भूमिका मुख्यमंत्री पदावरून त्यांनी मांडली. राष्ट्र मी काँग्रेस साचपडते का, अंधारात साचपडते का काँग्रेस? राष्ट्र म्हणून ही भूमिका त्यांना मांडावी लागली, विरोधी पक्षाला. ही भारताची दुर्गा आहे हे अटलजींना म्हणावं लागलं. मूल्यमापन नाही, कारण काँग्रेस ही कुटुंबात आणि नात्यात जोपर्यंत अडकलेली आहे तोपर्यंत या पक्षाला विस्ताराचे दिवस नाहीत. सर, तर पवार साहेबांनी जे एक विधान केलं, खरं तर म्हणजे काँग्रेसची अवस्था एका मोडकळीस आलेल्या हवेलीसारखी सगळी झालेली आहे. अगदी नुकतंच त्यांनी ते काँग्रेसचं एक ज्याला म्हणून वर्णन केलेलं होतं. ही सगळी वास्तविकता वाटते का की जी स्थिती एकंदरीत काँग्रेसची झालेली आहे? आजोबानं मिळवलेली जमीन, पण नातूही कर्तबगार निघाले. आणि ते नुसते कर्तबगार निघाले नाही तर भारताच्या सीमा पार करून परदेशात नोकरीला गेले. आणि मग ही 100 एकर जमीन कोण बघणार? जेव्हा जमीन कसणारा, बटईनं राबणारा, खंडानं करणारा त्याच्या हे लक्षात आलं की जमीन मालक इकडे येतच नाही, मग त्यांनी तलाट्याशी संगनमत केलं आणि जमीन आपल्या नावावर लावून घेतली. आणि मग त्याचं खुलं वर्णन हे समोर आलं की सरळ ही जमीन आता जमीनदार जसा उत्तर प्रदेशातला जमीनदार आहे तशीच अवस्था काँग्रेसची झालेली आहे. खरंच आहे ते, खोटं काय सांगितलं? वस्तुस्थितीच तशी आहे. यातून पक्ष सावरणार नाही. उत्तर प्रदेशातल्या त्या सगळ्या गोष्टी जर विचारात घेतल्या तर ही वस्तुस्थिती खरी आहे. हवेलीला रंग देणं देखील आता काँग्रेस जनांना परवडत नाही अशी अवस्था आहे. सर, आत्ता आपण एक म्हटलं की काँग्रेसनं धर्मनिरपेक्षता सोडली, यमुनेत ती सगळी बुडवली असं आपण म्हटलं. पण आमच्या काँग्रेसच्या ज्या इथल्या प्रदेशच्या कार्याध्यक्ष आहेत आमदार प्रणिती शिंदे, या मात्र सातत्यानं भाजपावर जातीवादी असल्याचा ठपका ठेवतायत, मोठे आरोप करतायत आणि भाजपा देश तोडायला निघालेला पक्ष आहे अशा पद्धतीचं सातत्यानं ते वक्तव्य करतायत. भाजपावर जातीवाद्याचा एक मोठा आरोप त्या आपल्या सातत्यानं आपल्या भाषणातून करत असतात. ही एक भूमिका आता काँग्रेस जनांची काय की भाजपाला हे जातीवादी म्हणणं आणि भाजपावर सातत्यानं हा हल्ला करणं? उपराष्ट्रपती पदासाठी मानांकन झालेला नेता आज अडगळीत पडलेला आहे. खरगे सारख्या माणसानं त्याचा लेखाजोखा सृष्टीपुढं मांडलेला आहे आणि पूर्णपणानं वर्किंग कमिटीच्या मीटिंगमध्ये सदस्य म्हणून ठेवण्या इतकं देखील ऐपत उरली नाही. जर हे पुन्हा मिळवायचं झालं तर ताई ह्या अभ्यास आहेत. सतत आक्रमकपणानं आपण हे जर मांडलं आणि ठीक आहे दिल्लीतून आपल्याला रिकामं केलं पण महाराष्ट्रातून देखील रिकामं केलं, मग हे जर पुन्हा मिळवायचं असेल तर जबरदस्त अशा प्रकारची फळी आपल्याला उभी करावी लागेल. सतत मोदी बाबांच्यावर बोलावं लागेल, थोडंसं एकेरी येऊन संघर्ष केल्याचं दाखवावं लागेल आणि वर्तमानपत्राच्या माध्यमातून ते करता येतं. त्यासाठी ती थोडीशी खुली चर्चा करताना किंवा संघर्ष करताना पूर्णपणानं आक्रमक पद्धतीनं भूमिका मांडता येईल. सकाळी 6 वाजता जर फिरायला सुरुवात केली तर संध्याकाळी त्याच जागेला येऊ शकू असा मतदारसंघ आहे. 15 वर्षाचा कालावधी लोटला आहे. विकासाची अनेक कामं त्या ठिकाणची माहीत असतात, तरी देखील दरवेळेला मुलीला निवडून येण्यासाठी एक माणूस पाया पडून उभाच करावा लागतो. ही अवस्था काँग्रेसची आहे.
तो माणूस उभा करून त्यानं मतं खाल्ल्याशिवाय माणूसच निवडून येत नाही. अक्कलकोटच्या माणसाला पराभूत केल्याशिवाय आपल्या माणसाला संधीच मिळत नाही. ही जी अशी गणितं मांडलेली आहेत ना, घर जाळायची, घराने जाळायची आणि आपल्या घराची उंची वाढवायची, हे जोपर्यंत काँग्रेसमध्ये चालू आहे तोपर्यंत हे शक्यच नाही. सर, आता नुकतंच एक मुख्यमंत्र्यांचं एक वक्तव्य अशा पद्धतीचं आलं. खरं म्हणजे एका जाहीर कार्यक्रमात भाजपाच्या माजी मंत्र्यांकडं पाहून ते म्हणाले की जर भविष्यामध्ये हे सगळे आमच्या बरोबर आले तर हे आमचे भावी सहकारी असतील, अशा प्रकारचं एक वक्तव्य आलं. आणि त्यामुळे पुन्हा एकदा राज्यामध्ये अशी चर्चा सुरू झाली की भाजप शिवसेना हे एकत्र येतील का, किंवा भाजप सेना हे भविष्यात एकत्र येतील, अशा प्रकारची पुन्हा एकदा एक चर्चा सुरू झाली. अशी एक वस्तुस्थिती तुम्हाला वाटते का की हे दोन्ही पक्ष पुन्हा भविष्यामध्ये एकत्र येतील? दोघांच्यामध्ये टोकाचा संघर्ष झाला, पण टोकाचा संघर्ष झाल्यावर देखील जर चांगुलपणाची आणि मध्यस्थाची भूमिका जर कोणी नीट वटवली आणि इथली ओढाताण, इथंच प्रत्येकाच्या हनवटीला लोणी लावण्याबद्दलची अपमानित अवस्था, महापौर म्हणून त्या खुर्चीवर फक्त मिरवतात आणि बाकीचे निर्णय स्वतःच घेतात, प्रभारी म्हणून 4-5 मुख्यमंत्री माझ्या आजूबाजूलाच काम करतात, कॅबिनेटमध्ये झालेले निर्णय, मी कॅबिनेटचा निर्णय संपवून पत्रकार परिषदेला मुख्यमंत्री म्हणून हजर राहतोय, तर टी व्हीवर ॲक्टिव्ह मुख्यमंत्र्यासारखं स्टेटमेंट मलाच वाचायला मिळते. तर ह्या सगळ्या गोष्टी जर अशा होत असतील तर त्यापेक्षा ज्यांच्याबरोबर आपण 30 वर्ष काढले, ज्या हिंदुत्वाच्या विचारानं काढले, अयोध्येच्या रामाकडे गेल्यानंतर जर काही चांगुलपणाचा साक्षात्कार त्यांना झाला असेल आणि यमुनेच्या काठावरचं किंवा केदारनाथाच्या दैवताचं काही जरी त्यांना जर थोडंसं असं घडावं असं वाटत असेल तर त्या भावनेतून ते बोलले असतील. आणि तसं झालं तर आता खाली स्वागत होईल का विरोध होईल हे सांगणं देखील खूप अवघड आहे. कारण हिंदुत्वापासून दूर गेलेली कल्पना अनेक वेळा केवळ मुख्यमंत्री पदाच्या साठी हिंदुत्वावर झालेले आघात मांडलिकासारखे गप्प बसून ऐकण्याची अवस्था त्यांच्या वाट्याला आली. हे सगळं खरा हिंदुत्ववादी माणूस आत्ता नव्या मैत्रीची ॲडजस्टमेंट मान्य करील असं मला वाटत नाही. म्हणजे शिवसेनेने हिंदुत्व सोडून दिलं? जवळजवळ आईला सोडून मावशीकडं राहायला गेल्यानंतर मावशीच्या पोरानं सांगल तेच ऐकावं लागतं, हा इतिहास आहे. प्रोफेसर, मग ज्या पद्धतीनं तुम्ही म्हणताय की म्हणजे दोन्ही पक्ष खरं तर म्हणजे फारच संघर्ष या दोन्हीमध्ये दिसतोय, भाजप आणि शिवसेनेमध्ये असा संघर्ष दिसतोय. एकीकडं शिवसेनेतून देखील असा एक सूर उमटतोय की मूळचे जे भाजपचे लोक आहेत ते कधी शिवसेनेवर टीका करत नाहीत, पण जी बाहेरून मंडळी ह्या पक्षात आली भाजपामध्ये त्यांचा मात्र शाब्दिक हल्ला हा शिवसेनेवर होतो, अशा प्रकारची टीका मध्यंतरी करण्यात आली आणि त्यांच्यामुळं वातावरण बिघडतंय दोघातलं. असं होत नाही. वास्तव म्हणजे राणेंनी वक्तव्य केलं, राणेंचं बोलणं असेल, दरेकरांचं बोलणं असेल. वास्तव असं आहे की निवडणुकीच्या शेवटच्या 3 दिवसात जो संघर्ष होतो, गांधी दर्शनाने संघर्ष होतो, गांधी छाप लोकांना समजावून सांगावा लागतो, पत्रिका शेवटच्या 3 दिवसात उमेदवार कसा वागतो हे निवडणुकीत लोकांच्या समोर येतं. अशा वेळेला आमने सामने झालेली लढाई, झालेला संघर्ष, घोडेबाजार, मतं विकत घेण्यासाठी म्हणून झालेली आडवाडवी, मारामारी, राडा, या सगळ्या गोष्टीतून आपण पुढे गेलो आणि आता ज्यांनी मला पराभूत करून जो निवडून आला त्यालाच नमस्कार करायची पाळी माझ्यावर आली. हा काय प्रकार आहे माझा?
पक्षाचा झेंडा घेऊन मी फिरलो, पक्षाचा झेंडा घेऊन मी वाढलो, मोठा झालो. आणि आत्ता मात्र हे सगळं बाजूला ठेवून मला जो माणूस लायक नाही त्याला लायक आहे असं सांगायची पाळी माझ्यावर यावी. या दुःखातून काही माणसं एकमेकावर बोलत असतात आणि मग ते उणं दुणं काढत असतात आणि त्याच्यातून माणसं चिडतात, बिघडतात. विनाकारण काही वेळेला मग अगदी कोर्टात जाऊन अटक करण्याबद्दलची तयारी घडते. नाही, केवळ हे राज्यामध्ये फक्त सुडाचं काही राजकारण चाललं असं वाटतं का? एकंदरीत फक्त एक सुडाचंच राजकारण की कुठेतरी सूड घ्यायचं आहे आणि एकमेकांचे कुठेतरी बदले घेत जायचं आणि याच्यामध्ये मग विकासाचे प्रश्न बाजूला पडणं, अशा प्रकारची एक परिस्थिती आज राज्यामध्ये निर्माण झाली आहे का? चव्हाण साहेबांच्यापासून वसंतदादापर्यंत, अंतुले साहेबांच्यापासून सुधाकर नायकापर्यंत, पवार साहेबांच्यापर्यंत जो काही मानमर्ता होता, जी प्रतिष्ठा होती, एकमेकाला रिस्पेक्ट देण्याबद्दलची भूमिका होती, ती भूमिकाच उरली नाही. तर मग करायचं काय? कोणत्याही संस्काराशिवाय, कोणत्याही चांगुलपणाशिवाय, कोणत्याही आदर्शाशिवाय, कोणत्याही कामाच्या त्यागाशिवाय जर मी दावत उठलेल्या जित्रापासारखा जर सभागृहात आलो असेल तर मी गव्हाणीतल्या गोट्यासारखाच वागणार, वेगळं काय वागणार? हे सगळं आत्ता चालू आहे. त्यामुळं महाराष्ट्राच्या विकासाची चर्चा व्हावी, कशातून व्हावी? कुणाला पडलंय विकासाची चर्चा? आणि चर्चा करताना ते नॅशनल पार्कमधले वाघ सांभाळायचे आहेत, कुणी सांभाळायचे? वाढदिवस करायचे आहेत, कुणाचे वाढदिवस करायचे? तर आदर्श म्हणून काही महाराष्ट्राचं देणं लागतोय मी, असा विषय आता लोकांसमोर उरला नाही. सर, भाजपने काही आता नवीन एक सहकारी शोधण्याची गरज आहे का? किंवा जी चर्चा होती ती भाजप आणि मनसेबद्दलची जी चर्चा होती तर खरोखरच आता शिवसेनेला एक पर्याय म्हणून भाजपानं मनसेला सोबत घ्यावं, एक अशा प्रकारची धारणा कुठं आपल्याला दिसते का? काही भाजपामध्ये तसा काही सूर आहे का की नाही आता शिवसेनेला सोबत घ्यायचंच नाही, त्यापेक्षा मनसे आपली पर्याय आहे? त्याला कुणी जवळ या म्हणण्याची गरज नाही. ज्या ज्या पद्धतीनं सुईच्या टोकावर बसेल एवढी देखील जमीन मी देणार नाही, असा पवित्रा घेतल्यानंतरच महाभारताचा इतिहास घडलेला आहे. त्याच पद्धतीनं आज कुणाला तुम्ही अपमानित करत असाल, जर मोजतच नसाल, तर माणूस आपली जागा आपोआप शोधत राहतोय आणि शोधतोय. तो न शोधण्याचं काही कारण नाही. त्याला कुणाच्या मध्यस्थाचीही गरज लागणार नाही. म्हणजे ही अशी युती होऊ शकते भविष्यात? कशीही म्हणेल तशी, कसंही घडू शकतं आणि त्याला श्रेष्ठींची मान्यता मिळू शकते. म्हणजे भाजपा शिवसेना सुद्धा एकत्र येऊ शकतात? कोणत्याही पद्धतीनं आम्हाला सहकारी मिळावा असे प्रयत्न कुणाकडून होत आहेत हे आपल्याला चांगलं माहिती आहे. मी सांगितलं पाहिजे असं नाही, पण आपला सहकारी आपल्याला शोधणंच आवश्यक आहे असं तिघांनाही का वाटायला लागलं, हाच संशोधनाचा विषय आहे. आघाडी भक्कम आहे, 25 वर्ष पुढची आघाडी राहणार आहे, मग तरी देखील अजून आघाडी आपल्याला भक्कम असावा म्हणून शोध का सुरू आहे? कुठल्या शोधासाठी करतायत? म्हणजे महाविकास आघाडीमध्ये आलबेल नाही आहे काही? सतत हे सगळं चालू आहे. सर, हे सगळं राज्याचं झालं. जिल्ह्यात जे राजकारण आहे अगदी तुम्ही जवळनं पाहिलेलं आहे. पंढरपूरची जी जागा आहे ती भाजपानं मिळवली. यानंतरचं जिल्ह्यातलं राजकारण आपण कशा दृष्टीनं पाहताय? म्हणजे हा जो आपण म्हणतो की एक वेळ असं होतं की विजयसिंह मोहिते पाटील यांचं एक नेतृत्व जिल्ह्याला होतं आणि ते म्हणतील त्या पद्धतीनं हे राजकारण इकडचं सगळं चालत होतं. आताची मात्र परिस्थिती दिसतीये एक वेगळी एक आखाडी म्हणा की वेगळी एक मोर्चे बांधणी आपल्याला जिल्ह्यामध्ये दिसते. जिल्ह्याचं राजकारण कशा दिशेनं चाललेलं आहे? जिल्ह्यामध्ये राजकारणात नेमकं आज सध्या काय हे घडतंय?
10 ते 11 साखर कारखाने जिल्ह्यात ज्या वेळेला सुरू होते आणि अबाधित असं नेतृत्व म्हणून विजयदादांच्या नेतृत्वाला व्यवस्थित असं वलय होतं. आज साखरेच्या धंद्यातून जर वगळला तर तो दुधाच्या धंद्यात आवरता यायचा. पण आज या सर्वच गोष्टीला थोडीशी गळती लागल्यामुळं आज प्रत्येक तालुक्यात 4-4 साखर कारखाने झाले. संपत्तीच्या जोरावर सत्ता मिळवायची आणि सत्तेच्या जोरावर पुन्हा संपत्ती मिळवायची, अशा प्रकारचं सूत्र पुढं आलं. त्याच्यातून साखर कारखान्यातून, साखर सम्राटातून शिक्षण सम्राट, शिक्षण सम्राटातून ITI सम्राट, माफिया सम्राट, जमीन माफिया, वाळू माफिया, अशा पद्धतीचं तात्काळ श्रीमंत होण्याची साधनं समोर आल्यामुळं असं एकसंग असं दादांच्यासारखं नेतृत्व, विजयदादांच्यासारखं नेतृत्व आज कार्यरत राहण्यापेक्षा बऱ्याच वेळेला माझ्यात काय कमी आहे, या निवडणुकीला लागणारा जेवढा खर्च आहे तेवढा करण्याची माझी ताकद आहे, मग मी नेता आहे, खुद गब्बार आहे, मग कुणाला पाहिजे घ्यायला पाहिजे, बरोबर घ्यायला पाहिजे असं वाटतं. असं काहीच कारण नाही. या वागण्यानं कुणाचाच पायपोस कुणाला राहिला नाही. आणि आज आघाडीमध्ये या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत असं वाटताना भारतीय जनता पक्ष म्हणून, संस्काराचा पक्ष म्हणून, आदेशावर चालणारा पक्ष म्हणून ज्या पद्धतीनं श्रद्धेचं चांगुलपण ज्या पक्षाच्या मांडवात अबाधित होतं, तिथंही आज सोलापूर जिल्ह्यात मतभेदाच्या राजकारणानं ग्रासल्यामुळं आज परिस्थिती राजकारणात थोडी काळजी करण्यासारखी निर्माण झालेली आहे. एक आपल्याला दिसून येतं, म्हणजे खरं तर हा जिल्हा म्हणावा तर आपण एक राष्ट्रवादीचं प्राबल्य दिसत होतं. मात्र राष्ट्रवादी ही पूर्ण आपण पाहतो की जिल्ह्यामध्ये खिळखिळ ज्याला आपण म्हणावं तसं एक चित्र निर्माण झालं. एकंदरीत असं वाटतं का की ही सगळी जी राष्ट्रवादीची जागा आहे ती भविष्यात भाजप तिथं आपलं प्राबल्य दाखवून देईल? भाजप, कारण एकंदरीत सगळे आपण तालुक्यांचा जर विचार करायला लागलो तर तिथं एक वेळेस राष्ट्रवादीची एक चांगली पकड होती. पण अगदी हे सगळं लोण जे आमचं अगदी मोहोळपर्यंत आलं की जिथं राष्ट्रवादीलाच अंतर्गत कलह असेल, एकमेकांना आव्हान देणं, असे सगळे प्रकार आले. आणि आज जरी लोकप्रतिनिधीतून निवडून आलेले असले तरी एक आव्हानात्मक परिस्थिती पक्षांतर्गत सगळी आहेच आहे. वर्षानुवर्ष पक्षाला ही जागा सगळी भाजप त्या ठिकाणी पहिला आमदार दिला, दुसरा आमदार दिला, तिसरा आमदार दिला, तरी देखील नेतृत्व जर आपल्याबद्दल विचारच करत नसेल तर हा झुलवा किती दिवस टिकवायचा असं एखाद्या नेत्याला वाटणं स्वाभाविक आहे. तर कष्टाची कदर, निष्ठेची कदर, कष्टाला सत्याचा जामीन दिल्यानंतर माणूस यशस्वी होतो, यावर श्रद्धा ठेवून काम करणाऱ्या कार्यकर्त्यावर जी नेतृत्वाची नजर असते ती जर राहिली तर ठीक आहे, वाजली तर वाजली, नाही तर मोडून खाल्ली. एकंदरीत जी राष्ट्रवादीची स्थिती जिल्ह्यामध्ये झाली, असं आपल्याला वाटतं का की एक पवार साहेबांचं किंवा अजित पवार असेल यांचं एक दुर्लक्ष या जिल्ह्याकडं झालं का, की अधिक लक्ष घातल्यामुळं अशी परिस्थिती झाली? ही जी स्थिती झाली सगळी, या सगळ्या गोष्टीमध्ये अलिप्तपणानं जर आपण राष्ट्रवादीचा विचार केला तर 5 ते 7 जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी अधिक भक्कम, अधिक मजबूत, अधिक विस्तारितपणानं तिची पाळंमुळं पोचलेली अशी आपल्याला वाटायची. पण आता राज्यातच राष्ट्रवादी मजबूत करायची असेल तर मूळच्या बालेकिल्ल्याकडं थोडं थोडं दुर्लक्ष होणं स्वाभाविक असतं. सगळीकडंच त्यांना राष्ट्रवादी वाढवायची आहे. आणि विकास आघाडी जर आपण म्हणत असलो
तर आघाडीमध्ये हे 2 पक्ष आणि त्या पक्षाचे कार्यकर्ते कुठं आहेत? दुर्बीण लावावी लागते. राष्ट्रवादीच आहे, बाकीच्यांचं कुठं काय आहे? काँग्रेस म्हणजे केवढी परंपरा, केवढं महात्म्य, केवढा त्याग, अशा सगळ्या गोष्टी होत्या. आज काय अवस्था आहे? नामदार बेतपासून नामदेवराव जगतापांच्यापर्यंत, सहकार महर्षीपर्यंत या जिल्ह्याची केवढी मोठी परंपरा होती. तर अशा परिस्थितीमध्ये आज ही माणसं कशी वागतायत? आणि काँग्रेसची एवढी मोठी परंपरा असताना देखील आज तिकडं काही का होईना काँग्रेसचा विस्तार करण्यापेक्षा 15 एकराच्या द्राक्षाऐवजी आपण 30 एकराची द्राक्षे करूया, याकडे माणसं वळली. सर, येत्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. एकीकडे आपण म्हणजे एक पाहतोय की पंचायत समिती असेल, मग जिल्हा परिषद निवडणुका असतील, इवन अगदी आपण म्हणू की सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक देखील आहेच आहे. एक साधारणपणे एक आपण ज्याला म्हणू की एक 8-10 महिन्यांचा काळ किंवा त्यापेक्षाही कमी काळ या निवडणुकांसाठी आहे. आणि जेव्हा खासदारकीसाठी म्हणून एक तुमचं नाव नेहमी चर्चेला येत असतं, तेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या देखील अत्यंत महत्त्वाच्या आहेत. कशा पद्धतीची कामगिरी राहील भाजपाच्या, असं तुम्हाला एक आशावाद आहे यामध्ये? आज विकास आघाडी म्हणून असलेले 3 पक्ष आणि या 3 पक्षामध्ये असलेले लोक कुणाला न्याय देत आहेत? मराठा समाज आरक्षण मागतोय, धनगर समाज आरक्षण मागतोय, लिंगायत समाज आरक्षण मागतोय, मुस्लिम समाज 4% आरक्षणाची मागणी करतोय. ह्या सर्व परिस्थितीमध्ये न्याय कुणाला मिळतोय? कुणालाच न्याय मिळत नाही, अशी परिस्थिती आहे. वस्तुस्थिती अशी आहे की 4ही महामंडळं दलितांची बंद आहेत. ज्यांची चूल पेटत होती 10,000च्या कर्जावर, 50,000च्या 1,00,000च्या कर्जावर त्यांच्या दारात 1-2 म्हशी येत होत्या. तशा प्रकारच्या दिवाळीचा विषय या सरकारनं, विकास महाआघाडीनं आघाडी घेतलेली आहे. ज्या माऊलीचा उल्लेख अटलजींनी दुर्गा म्हणून केला होता, त्या माऊलीनं गरिबी हटाव असा नारा दिला. आज त्याच काँग्रेसनं गरिबालाच हटवलं. 4ही महामंडळ पूर्णपणानं बंद आहेत, एक अर्ज स्वीकारला जात नाही. 2011 साली 1,000 कोटीचं बजेट आपण ह्या सगळ्या महामंडळावर करू असं अर्थमंत्र्यानं जाहीर केलं होतं. सभागृहातले वाक्य आहेत. झालं का ते? आपण तिघं आता एकत्र आल्यावर भांडणारं कोण बाहेर राहिले? त्यामुळे ही महामंडळं बंदच करूया म्हणून ही महामंडळं जवळजवळ बंद आहेत. सर्व महामंडळाचा एक देखील अर्ज मंजूर केला जात नाही. दुबळ्या गरीब माणसाला न्याय देण्याचा विषयच यांचा उरला नाही. घटना बदलायला लागली, घटनेला आता फार वाईट दिवस आले, आता दुसरी पर्यायी घटना करणार असं सांगत राहिले. झालं तसं? उलट घटनेच्या शिल्पकारांनी किंवा संविधानकारांची घटना शिरसावंद्य मानून 126 योजना दलितांच्या कल्याणाच्या केंद्रातून महाराष्ट्रात आलेली आहेत. त्याला तरी जे लागणारी कागदपत्र आणि ते ज्या पुलावरून येतात महाराष्ट्राच्या, ते तरी देण्याबद्दलचा विचार यांच्यासमोर आहे का? मोदी साहेबांनी दिलेल्या या गोष्टीवर देखील या लोकांपर्यंत पोहोचाव्यात असं सरकारला वाटतंय का? 126 योजना आहेत केंद्राच्या, राज्याला दिलेल्या, पण त्यावर कुठल्याही प्रकारचा विचार केला जात नाही. अंमलबजावणी नाही. कारण मग ते सरकार लोकप्रिय होईल. मोफत दिलेली लस लोकांपर्यंत पोचवावी एक कृतज्ञता म्हणून किंवा एक माझं कर्तव्य म्हणून मला हे करावं लागतंय असं देखील यांना वाटत नाही. ती लस पोचवली जात नाही. विनामूल्य दिलेली लस ही लोकांपर्यंत पोचावी आणि ते माझं कर्तव्य आहे असं सरकारला वाटू नये.
नाही, मग जो रेशनचा माल आहे हा रेशनचा माल लोकांपर्यंत पोहोचावा, त्याच्या जाण्या येण्याचा खर्च, त्याच्या वाहतुकीचा खर्च केंद्र सरकार देत आहे, पण तेही करावं असं यांना वाटत नाही. लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून समोर येते ती माहिती आहे. मग शेवटी भाजप आपण पाहतोय की वेगवेगळ्या मुद्द्यांवरती आज रस्त्यावरती आहे, संघर्ष करतोय, अगदी ओबीसीच्या राजकीय आरक्षणापर्यंत सगळं होतं, आणि दुसरीकडे मुख्यमंत्र्यांची लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून गणना होते. मग हे एक चित्र काय? का आमचं शिक्षण कमी झाल्यामुळं कोणत्या स्पर्धेत ते पहिले आलेले आहेत याची माहिती घ्यावी लागेल. म्हणजे नुरा कुस्तीमध्ये कोणती स्पर्धा प्रभावी ठरली आणि मग हे देशात पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांचं नाव झालं, माहिती घ्यावी लागेल. पण हे जे चित्र आहे ते नेमकं कशा पद्धतीचं आहे? म्हणजे एक तर आपण आपल्या ओबीसींचा विषय जर काढला तर आपण पाहतोय की एक अध्यादेश काढून एक ओबीसींचं राजकीय आरक्षण टिकवण्याचा एक प्रयत्न झाला. हे जे हा जो सगळा घटनाक्रम आहे याकडे देखील कशा दृष्टीने तुम्ही पाहताय? ओबीसींच्या बाबतीत राजकीय आरक्षण संदर्भात नेमकं काय घडतंय? इम्पेरियल डाटा मागण्याचा प्रयत्न हायकोर्टानं 11 वेळा केला. एकदा नाही, दोनदा नाही, चारदा नाही, सहादा नाही, 11 वेळा इम्पेरियल डाटा शासनाला मागितला की तो डाटा द्या, आम्ही निर्णय देतो. शेवटी वैतागून कोर्ट म्हणालं की तुम्हाला या आरक्षणाची मला गरजच वाटत नाही, त्यामुळं आम्ही आता थांबतो, म्हणून थांबलेला आहे. म्हणजे यांनी 11 वेळा तारखा बदलून घेतल्या, मागितल्या, आणि त्याच्यानंतर हे ओबीसीला हे सगळं सोसावं लागतं. मी या समाज घटकांकडे दुर्लक्ष होतंय का? मग या समाज घटकाकडे नुसतं दुर्लक्ष नाही, तर नातवासाठी जो सातबारा तयार करायचा आहे, जर इम्पेरियल डाटा दिला आणि व्यवस्थित असं ओबीसीचं आरक्षण मान्य केलं तर उद्याचा मुख्यमंत्री ठरवताना ओबीसी वर्गाला विचारूनच यांना मुख्यमंत्री ठरवावा लागेल. दलित समाजाला विश्वासात घेऊनच यांना मुख्यमंत्री ठरवावा लागेल. हे करणं आपल्याला अवघड जाईल, म्हणून ही टाळाटाळ आहे. ओबीसी माणसाला पुढे येऊच द्यायचं नाही, हीच वस्तुस्थिती आहे. एवढंच नव्हे तर जिराईत असलेला जो मराठा समाज आहे, 66% जमीन स्वातंत्र्यानंतरचा जो सर्वे झाला होता मराठा समाजाच्या मालकीची जमीन होती. आज वाटणीत होऊन त्या माणसाकडे जमीन 5 वर्ष 5 एकर अल्पभूधारक झालाय आणि परवडत नाही म्हणून ती त्यांनी विकून टाकलेली आहे. अशा माणसाबद्दल, या राज्यात राहणाऱ्या गरीब माणसाच्या कल्याणाबद्दल वेळ कुणाकडे विचार करायला? तिघही भांडतायत, आणि खूप भांडले आणि संघर्षाचं दूध उतू जायला लागलं की पवारसाहेब समजुतीचं पाणी घालतायत, शांत होते. चालू आहे पुन्हा राज्याच्या हिताचं काही घडत नाहीये. भांडणाच्या संघर्षाचं उतू जाणं, तेवढं समजुतीचं पाणी घातलं की थांबतंय, पुन्हा चालू होते. एकंदरीत महाविकास आघाडी सरकारमध्ये विसंवाद आहे. सातत्यानं या तिन्ही पक्षांमध्ये वाद होतोय, संघर्ष होतोय, आणि शेवटी मग पवार साहेबांनी ती कुठेतरी समजूत काढावी लागते, आणि हे राज्य सरकार अशा पद्धतीनं चालू आहे. महाराष्ट्राचं हित यातून काही साध्य होत नाही आहे. आणि असं असताना या राज्य सरकारचं जे एक तळागाळातला जो वर्ग आहे, कामगार आहे, कष्टकरी आहे, त्याचबरोबर एक मागासलेला वर्ग आहे, या सगळ्यांकडं, सगळ्यांच्या प्रश्नाकडं दुर्लक्ष होतं आहे. आणि ओबीसींच्या बाबतीमध्ये मात्र जाणीवपूर्वक या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं गेलं, अशा पद्धतीचं म्हणणं माजी मंत्री प्राध्यापक लक्ष्मण ढोबळे सरांचं होतं. खरं ते सगळे राजकीय प्रश्न जे महाविकास आघाडीचे असतील किंवा जिल्ह्यातलं एकंदरीत ही सगळी राजकीय परिस्थिती असेल, आणि त्याबरोबर जी भाजपाची म्हणून जी वाटचाल आहे, तर त्या बाबतीमध्ये आज आपण प्राध्यापक लक्ष्मण ढोबळे सरांशी सविस्तर असा संवाद साधला. आणि सरांनी आपल्या नेहमीच्या शैलीमध्ये अगदी परखडपणे, ज्याला आपण म्हणू की शालजोडीतले जे म्हणावे शब्द, ठेवणीतले जे शब्द आहेत,
अगदी ते खुमासदार पद्धतीनं त्या ठिकाणी वापरून, मार्मिकपणे हे शब्द वापरून एक मनातल्या आपल्या भावना या खुली चर्चा कार्यक्रमाच्या माध्यमातून मांडला. सरांचे एक मनपूर्वक असे आभार. खरं तर एक छोटीशा विनंतीला मान देऊन सर इथं आले आणि सविस्तर त्यांनी संवाद साधला. याबद्दल डोळे सरांचे मनपूर्वक या ठिकाणी आभार. धन्यवाद. नमस्कार.